आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। परिमंडळ 4च्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या तिन्ही शहरातील पोलिसांनी 2024च्या वर्षात कौतुकास्पद कामगिरी केली आहे। मागील वर्षात परिमंडळ 4च्या क्षेत्रात 2676 गुन्हे दाखल होते। यातील 76% गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेत। शिवाय उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या तीनही शहरात महिलांच्या संदर्भातील सोनसाखळी चोरीचे एकूण 56 गुन्हे दाखल होते। त्यातील 49 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेत। संघटित गुन्हेगारांची तर पोलिसांनी कंबरच मोडली आहे। संघटित गुन्हेगारी करणाऱ्या 2 टोळ्यांवर मोका अंतर्गत पोलिसांनी कारवाई करून 15 गुन्हेगारांवर ही कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या तिन्ही शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 76 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे। टोळ्या निदर्शनास आल्या होत्या, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। मोका नुसार यावरती कारवाई केलेली आहे। त्यामध्ये एकूण 15 गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे। MPDA अंतर्गत आम्ही 2 गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे। एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता, तडीपारीची फिगर बघितली असता, एकूण 76 गुन्हेगारांना आपण आपल्या झोन मधून हद्दपार केलेला आहे। शिवाय एकूण 1,23,04,00,000 रुपयांचा मुद्देमाल जो आहे गुन्ह्यामध्ये जप्त होता, तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं, मोबाईल आणि 2 व्हीलर जे आहेत त्या नागरिकांना आम्ही सन्मानाने परत केलेला आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वीच परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त म्हणून सचिन गोरे यांनी चार्ज घेतला। त्यानंतर पहिल्यांदाच वर्षभरातील अशा प्रकारे पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली। शिवाय पोलीस उपायुक्त गोरे यांनी परिमंडळ 4चा चार्ज घेतल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं आहे। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।